नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या ह्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येते। तर आज मी महिलांचा सगळ्यात आवडता विषय घेऊन आलेले आहे। महिलांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे साडी, आणि त्या साडीवरती मी हा आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे। साडी म्हणजे फक्त वस्त्र नव्हे, तर ती जपून ठेवण्याची गोष्ट आहे। प्रत्येक महिलेला साडी ही खूप आवडते। आईने दिलेली साडी, आजीने दिलेली साडी, बहिणीने दिलेली साडी, भावाने दिलेली साडी आपण जपून ठेवतो, कारण त्यामध्ये मायेची ऊब असते असं म्हणतात। म्हणून वर्षानुवर्षे ह्या साड्या आपण जपून ठेवतो। पण त्या साडीचा रंग, त्याचा मऊपणा, त्याची चमक ही कायम राहावी म्हणून मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे। ह्या साड्या धुताना काय काळजी घ्यायची आणि नवीन साडी धुताना पण काय काळजी घ्यायची या संदर्भात मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। जर आपण चुकीच्या पद्धतीने साडी धुतली तर त्याचा रंग उडून जातो, त्याची चमक नाहीशी होते आणि कापड पण खराब होते। म्हणून मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही साडी धुतली तर तुमची साडी वर्षानुवर्षे टिकून राहील। कारण मी स्वतः म्हणजे माझ्या पण अशा काही साड्या आहेत, ते मी त्या टिप्स वापरून धुते आणि 10 ते 15 वर्ष माझ्या साड्या त्या अतिशय नवीन कोऱ्या जशाच्या तशा राहिलेल्या आहेत। म्हणून मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। तर त्यापैकी पहिली टिप अशी आहे की एका बादलीमध्ये थोडासा माइल्ड शॅम्पू घ्यायचा। म्हणजे बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकायचा। माइल्ड शॅम्पू पाहिजे, म्हणजे आपण रोजच्या वापरात असेल तो शॅम्पू टाकायचा, असा काही वेगळा कुठला शॅम्पू त्यासाठी आणायचा नाही। तर तो थोडासा शॅम्पू टाकायचा, त्याचा हाताने हलवून असा फेस करायचा आणि त्यामध्ये साडी भिजत घालायची। त्यामुळे काय होतं, साडीचा रंग, चमक आणि मऊपणा आहे तसाच राहतो। आणि ते जर आपण डिटर्जंट पावडरमध्ये भिजत घातली तर ते कापड लवकर खराब होतं आणि त्याचा मऊपणा पण राहत नाही आणि कधीकधी रंग पण त्याचा उडतो। म्हणून शॅम्पूच्या पाण्यामध्ये जर साडी धुतली तर त्याचा रंग आणि मऊपणा कायम टिकून राहतो। म्हणून शॅम्पूच्या पाण्यामध्ये ती साडी धुवायची। तसेच आपण नवीन साडी घेतो तेव्हा, म्हणजे आपण लग्न समारंभात कुठल्या फंक्शनमध्ये जेव्हा साडी घालून जातो नवीन साडी, तेव्हा कधीकधी त्याच्यावर डाग पडतात, मग ती पहिल्यांदाच धुवावी लागते। आणि नवीन साडी पहिल्यांदा धुताना काय करायचं, ती साडी मिठाच्या पाण्यात धुवायची। म्हणजे एका बादलीत पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं 2 चमचे मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये त्या बादलीमध्ये म्हणजे मिठाच्या पाण्यात साडी 10 ते 15 मिनटं भिजवून ठेवायची आणि 10-15 मिनिटांनी मग ती साडी हलक्या हाताने स्वच्छ धुवून काढायची। त्यामुळे काय होतं की साडीचा रंग जात नाही अजिबात आणि साडीचा मऊपणा आणि चमक पण तशीच राहते। रंग का जात नाही का, तर मिठाच्या पाण्यामध्ये असे गुण असतात की मिठाच्या पाण्यामध्ये रंगाची झीज होत नाही आणि ती रंगाला स्थिरता देते। त्यामुळे काय होतं, तुम्ही पुढे जाऊन पण कधी ती साडी धुतली ना तरी सुद्धा ती कधीच खराब होत नाही, म्हणजे त्याचा रंग जात नाही, कारण ती पहिल्यांदा धुताना तुम्ही मिठाच्या पाण्यात धुतलेली असते, त्यामुळे रंगाला स्थिरता येते। म्हणून परत कधी साडी धुतली तरी तिचा रंग जात नाही। आणि तिसरी टिप अशी आहे की ते म्हणजे गरम पाण्यात कधीच साडी धुवायची नाही। साडी ही नेहमी थंड आणि कोमट पाण्यात धुवायची, कारण गरम पाण्यात साडी धुतली तर तिचे तंतू सैल होतात आणि ते कापड लवकर खराब होतं। त्याच्यामुळे गरम पाण्यात कधीच साडी धुवायची नाही आणि कधीकधी गरम पाण्याने रंग पण उडून जातो। त्यामुळे ती नेहमी कोमट आणि थंड पाण्यातच साडी धुवायची। तर मी सांगितलेल्या टिप्स हे तुम्ही वापरून बघा आणि बघा, वर्षानुवर्षे तुमच्या साड्या, तिचे रंग, चमक आणि मऊपणा आहे तसा राहील। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।